ओके, सो नेक्स्ट टॉपिक आहे पिगमेंटेशन. अगेन वी आर स्टील ऑन स्किनशी रिलेटेडच टॉपिक चालू आहे. प्रत्येक स्किनचा रंग हा त्या स्किनमधील मेलॅनोसाइट्समधील मेलॅनिनच्या प्रमाणावर ठरतो. आपण सुरुवातीला जेव्हा एपिडर्मिसचा लेअर शिकलो तेव्हा आपण बघितलं की स्किनच्या 5व्या थरात स्ट्रॅटम जर्मिनेटिव्हममध्ये काही पेशी आहेत ज्या कलर्ड आहेत. ओके, त्यांचं नाव आहे मेलॅनोसाइट. साईट वर्ड कुठनं आला? आय कीप रिपीटिंग, म्हणजे स्टुडंटच्या चांगलं डोक्यात बसतं. साईट हा वर्ड कुठनं आला? सेलवरनं आला. द सेल विच हॅज मेलॅनिन. मेलॅनिन काय? कलर पिगमेंट. ओके, सो रंगद्रव्याचं नाव काय आहे? मेलॅनिन. तो ज्याच्यामध्ये त्याला काय म्हटलंय? मेलॅनोसाइट, CYTE. राहील लक्षात? ओके, सो प्रत्येक स्किनचा रंग हा त्या स्किनमधील मेलॅनोसाइट्समधील मेलॅनिनच्या प्रमाणावर ठरतो. जर एखादी ड्राय स्किन उन्हात जास्त एक्सपोज झाली तर अशा स्किनवर एक्स्ट्रा पिगमेंट्स येतात. सो पिगमेंटेशन जास्त किंवा कमी प्रमाणात होण्याचे सुद्धा कधी कधी हेल्थवर अवलंबून असते, तर कधी कधी हेरिडिटरी पण असू शकते. सो फर्स्ट थिंग लक्षात घेऊयात, व्हॉट इज पिगमेंटेशन. ओके, तुम्ही बघितलं असणार आहे की काही बायकांमध्ये किंवा पुरुषांमध्ये असे स्किनवरती डाग येतात, ब्लॅक पॅचेस येतात. ओके, जर ते असे बटरफ्लाय शेपमध्ये असतील तर त्याला बटरफ्लाय मार्क्स पण म्हटलं जातं. ओके, बटरफ्लाय शेप म्हणजे फुलपाखराच्या शेपमध्ये, थोडं नाकावर पण असतं इथे आणि असं. इट इज कॉल्ड बटरफ्लाय मार्क्स. बटरफ्लाय टाईप असतात किंवा छोट्या प्रमाणात असतात, थोडंसंच असतं, कधी एका साईडलाच असतं पिगमेंटेशन, कधी डोळ्याच्या जवळ असतं. दीज आर युअर आईज. तो हे डोळे जर असतील तर डोळ्याच्या जवळ पिगमेंटेशन येतं, मानेवर पिगमेंटेशन येतं, फोरहेडवर असतं. सो एनी पॉइंट विच इज हायलाइटेड, चिनवर येतं थोड्या प्रमाणात काही लोकांना. ओके, सो काय लक्षात ठेवायचं, जो हायलाइटेड पॉइंट आहे आपल्या फेसचा, हायलाइटेडचा अर्थ काय? जो उंचवटा आहे, त्या उंचवट्यावरती सूर्यकिरण जास्त फास्टर ॲब्सॉर्ब होणार आहेत. बरोबर? बिकॉज दॅट इज ऑन द हायर पार्ट. ओके, अशा स्किनवर अशा जागांवरती पिगमेंटेशन तुम्हाला पटकन कॅच झालेलं दिसतं रॅदर दॅन फ्लॅट एरियाजमध्ये. आता हे कसं येतं पिगमेंटेशन, तर आपण त्याच्यासाठी एक बेसिक थिओरी अंडरस्टँड करून घेऊयात. आपण त्वचेचा एक लेअर बघितला होता, हे ड्रॉ केलं असेल तुम्ही तर मी रब करते. ओके, ही त्वचा आहे, सूर्यप्रकाश आहे. ओके, सूर्यप्रकाश त्वचेवर पडतोय. 5व्या थरामध्ये काय आहे त्वचेच्या? जर्मिनेटिव्हम लेअरमध्ये कलर्ड पेशी आहेत. ओके, सो नाव अंडरस्टँड द सिच्युएशन. जेव्हा सूर्यप्रकाश त्वचेवर पडतो तेव्हा ह्या ज्या मेलॅनोसाइट पेशी आहेत, ओके, ह्या काय करतात? वरती ट्रॅव्हल करतात स्किनच्या. दे ट्रॅव्हल टू द सरफेस आणि स्किनला सूर्यकिरणापासनं प्रोटेक्ट करतात. मी मगाशी जे उदाहरण दिलं की फॉरेनर्स उन्हात बसून टॅन का होतात, फॉर द सेम रिझन की जेवढे मेलॅनोसाइट्स तुझ्या बॉडी क्रिएट करेल इट विल प्रोटेक्ट युअर बॉडी. पण त्याच्यामध्ये काय होऊन जातं, खूप त्याच्यामध्ये ॲडिशनल तुम्हाला जर हार्मोनल इम्बॅलन्स आहे, इफ यू आर कॅरिंग अ मेल चाइल्ड वूममध्ये असेल, हार्मोनल डिस्टर्बन्सेस काही असतील, स्ट्रेस असेल, काही बायकांना कॉपर्टीमुळे सुद्धा येतं, यू विल स्टार्ट सीइंग द पिगमेंटेशन. सो देर आर मेनी रिझन्स फॉर पिगमेंटेशन. सूर्यप्रकाश एक आहेच आहे, प्लस तुमचं हार्मोनल बॅलन्स चांगलं आहे का नाही, तुमचे पिरियड्स रेग्युलर आहेत का नाही, किंवा तुम्ही कुठल्या HRT म्हणजे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीवर आहात का मेनोपॉजमध्ये आहात. सो हार्मोनल सेटअप प्लस एक्सटर्नल फॅक्टर ह्या दोन्हीमुळे काय ठरतं, तुमचे पिगमेंटेशन लेवल अँड टाईप ऑफ पिगमेंट. पण पिगमेंटेशन कसं तयार होतं कळलं? सगळे मेलॅनोसाइट सेल्स ट्रॅव्हल करतात ऑन द सरफेस आणि ते जिथे साठतात तिथे आपल्याला ते पॅचेस दिसतात. ओके, सो अजून एक प्रकार काय आहे ह्याचा? टॅन.
टॅन सुद्धा त्याचाच प्रकार आहे. सो आपण आता एकदा डायग्रॅम बघूयात. लेट्स फोकस द कॅमेरा ऑन डायग्रॅम स्किनच्या. आय एम जस्ट रिपीटिंग. ओके, सो हा एपिडर्मिस लेअर आहे स्किनचा. ओके, पहिला स्ट्रॅटम कॉर्नियम हा दिसतोय, हा ट्रान्सपरंट, हा ल्युसिडम. स्ट्रॅटम ग्रॅन्युलोझम, सॉल्ट ग्रॅन्युल्स सारखे ग्रॅन्युल्स आहेत, सेल्स आहेत, आपण बघितलं होतं एपिडर्मिसच्या लेक्चरमध्ये. स्ट्रॅटम स्पायनोझम, स्पाइन्स असलेले आहेत. आणि त्याच्या खाली हे जे तुम्हाला दिसतात जर्मिनेटिव्हम. कॅमेरा थोडा फोकस करा अजून. सो दिस इज अ सिंगल लाइंड स्ट्रॅटम जर्मिनेटिव्हम लेअर. हा मी इतका डिटेलमध्ये का शिकवते, कारण तुम्हाला लाईफ टाईम लक्षात राहिलं पाहिजे की स्ट्रॅटम जर्मिनेटिव्हम, मेलॅनोसाइट सेल कुठे आहे, त्यात मेलॅनिन नावाचं पिगमेंट आहे, हे डोक्यामध्ये पक्क बसलं पाहिजे. दॅट्स वाय आय एम रिपीटिंग. हा कसा आहे, सिंगल लाईंड आहे, एक लाईन आहे फक्त बघा. गेटिंग इट. हेअरला पण कव्हर होत आहे, सिबॅशियस ग्लँडलाही कव्हर होत आहे, आणि अख्खा एपिडर्मिसचा थर, याची एक भिंतीसारखा हा एपिडर्मिसच्या सगळ्या लेयर्सना प्रोटेक्ट करतोय. अंडरस्टूड. सो लेट्स सी डिफरंट टाइप ऑफ पिगमेंटेशन. तुम्हाला आत्ता बेसिक ॲडव्हान्सला इतकं माहिती असणं मोर दॅन इनफ आहे. जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं तसं यू विल लर्न मोर अबाउट स्किन. सो पहिला प्रकार काय आहे पिगमेंटेशनचा, इज टॅन. व्हॉट इज टॅन? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सूर्यप्रकाशात जाऊन आपली स्किन काय होते, काळवंटे. त्यालाच आपण काय म्हणतो, टॅनिंग. सूर्यप्रकाश किंवा उन्हात एक्सपोज होणाऱ्या स्किनचा थोडा भाग रापणे किंवा काळा पडणे यास स्किन टॅन होणे म्हणतात. सो बेसिक डेफिनेशन ऑफ टॅनिंग. तुम्हाला हे असं इतकं एक्सप्लेनेशन का दिलं आहे हे तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चनला किंवा ओरल्सला टीचर्स तुमच्या विचारू शकतात. स्किन टॅनिंग ऑरेंज आयनायझेशन किंवा ब्लिचिंगनी थोड्या प्रमाणात कमी होते. सो पूर्वी एक कशी कॉन्सेप्ट होती की ब्लिचिंगनी हे डाग कमी होतात, पण ते काही प्रमाणात लाईट दिसतात. बिकॉज ब्लिचिंग काय करतं, ब्लिचिंग विल रिमूव्ह द डार्कनेस ऑफ हेअर. ब्लीच काय करतं, केसांना ब्लॅक करतं, स्किनला लाईट करत नाही. पण रिझल्ट काय दिसतो तुम्हाला, थोडासा डिटॅन झालेला. आणि क्लायंट ऑल्सो कॅरीज दॅट कॉन्सेप्ट. सो ॲज अ ॲस्थेटिशियन तुम्हाला किंवा ब्युटिशियन हे क्लायंटला क्लिअर करायचं आहे की टॅन हा ब्लीचनी जात नाही, थोडा फिक्का दिसतो. आपल्या बोलण्यामध्ये आपण एकदम प्रिसाईज आणि पक्क पाहिजे, आपल्याला टॉपिक चांगला माहिती पाहिजे. सो ब्लीच विल नॉट रिमूव्ह टॅन, इट विल गिव्ह अ इफेक्ट ऑफ रिडक्शन. सो दिसतं ना लगेच ब्लीच केल्यानंतर डार्क स्किन, लाईट स्किन काही काळापुरती दिसते, पण इट डझंट मीन की टॅन निघून जातो. ओके. पण ऑरेंज आयनायझेशन म्हणून एक ॲडव्हान्सला तुम्हाला ट्रीटमेंट आहे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. काही अकॅडमीजमध्ये ती ट्रीटमेंट शिकवतही नाहीत, पण त्या ट्रीटमेंटनी बऱ्याच प्रमाणात तुमचं गॅल्व्हॅनिक मशीनची ट्रीटमेंट आहे, पिगमेंटेशन कमी होऊन जातं. त्याच्यानंतर आहे फ्रेकल्स. व्हॉट इज फ्रेकल्स? FRECKLES, फ्रेकल्स. वांग येणे. वांग म्हणजे टिपिकल मराठी वर्ड आहे. ब्राऊन स्पॉट्स येतात किंवा मी मगाशी बटरफ्लाय मार्क्सचा प्रकार दाखवला तो. फेअर स्किनवर वांग येतात, काळे चॉकलेटी कलरचे स्पॉट्स येतात. हे वांग शक्यतो ब्लिचिंगनी कमी दिसतात, फिक्के दिसतात, बट ब्लिचिंग इज नॉट अ सोल्युशन टू पिगमेंटेशन. ओके. सो ब्लिचिंगने फिक्के पडू शकतात, पण क्लायंटला हे आधी क्लिअर करायचं की ब्लिचिंग काय करेल, फिक्का करेल, पण इट विल नॉट गो. आणि लोक येतात सुद्धा हे विचारायला की ब्लीच करू कमी म्हणजे माझं पिगमेंटेशन कमी होईल का? द आन्सर इज नो, बिग नो. ओके. सो गो फॉर ऑरेंज आयनायझेशन ट्रीटमेंट किंवा पील्स करतात, ग्लायकॉलिक ॲसिड पील्स, सॅलिसिलिक ॲसिड पील्स, डिपेंड्स कुठल्या टाईपचे पील्स तुम्ही वापरणार आहात. ऑरेंज आयनायझेशन एक ट्रीटमेंट आहे. ऑरेंज आयोनायझेशन. ओके. क्लोएझमा. आय एम जस्ट टॉकिंग अबाउट बेसिक ॲडव्हान्स लेवल. अजून बरेच पिगमेंटेशनचे ट्रीटमेंट्स आहेत. वी आर जस्ट टॉकिंग ॲट युअर लेवल. ओके. नेक्स्ट थर्ड इज क्लोएझमा.
बटरफ्लाय मार्क्स असे ब्राऊन रंगाचे मार्क्स गालावर नाकावर दिसतात. सो क्लोएझमा मगाशी आपण ड्रॉ केलं होतं बटरफ्लायच्या शेपमध्ये. ते काही वेळा हार्मोनल इम्बॅलन्समुळे किंवा ॲनिमियामुळे पण दिसतात. सो मी जसं सांगितलं ना की मेनोपॉजमध्ये किंवा पिरियड्समध्ये एक्सेसिव्ह ब्लड फ्लो झाला, स्ट्रेस असेल क्लायंटला, तरीसुद्धा ॲनिमिया येऊ शकतो. व्हॉट इज ॲनिमिया? त्यांचे रेड ब्लड सेल काउंट कमी होतं. आपण म्हणतो हेमोग्लोबिन कमी झालं. सो हेमोग्लोबिन कमी झालं तरी पण पिगमेंटेशन येऊ शकतं. सो देर इज नॉट वन रिझन की हे कशामुळे होतं. आणि हेमोग्लोबिन कमी व्हायला खूप रिझन्स आहेत. एक्सेसिव्ह ब्लड लॉस आहे, डाएट न्यूट्रिशन प्रॉब्लेमॅटिक असू शकतं, स्ट्रेस असू शकतो लोकांना, किंवा कुठल्या तरी मोठ्या सर्जरीजमधनं गेलेले आहेत. ओके. सो क्लायंटचं जेव्हा तुम्ही कन्सल्टेशन करता तेव्हा या सगळ्या गोष्टी विचारायच्या. जसं जसं तुम्ही पुढे जाल तेव्हा तुम्ही बोलायला लागाल की कुठल्या पास्ट सर्जरीज आहेत का, कुठला हेवी ब्लड लॉस आहे का. पिगमेंटेशनचे तुम्हाला जेव्हा ॲडव्हान्स शिकाल तेव्हा यू विल अंडरस्टँड. हे जाण्यासाठी परत तुम्हाला ॲडव्हान्सच्या लेवलला ऑरेंज आयनायझेशन, पीलिंग तुम्ही करू शकता. आणि हार्मोन बॅलन्स झाल्यावरती हे हळूहळू कमी होतात. पूर्णपणे पिगमेंटेशन जात नाही. जगात कुठलीही ट्रीटमेंट, इवन लेझर्स किंवा लेटेस्ट मशीन ट्रीटमेंट पण प्रॉमिस करत नाही दॅट पिगमेंटेशन विल गो 100%. का? कारण एका एक्सटर्नल फॅक्टरवरती पिगमेंटेशन डिपेंडंट नाही आहे. एक जर फॅक्टर असता एक्सटर्नल तर पिगमेंटेशन काढून पण टाकलं असतं. पण पिगमेंटेशन डिपेंडंट कशावर आहे? तुमचा हार्मोनल सेटअप, ब्लड फ्लो, एव्हरीथिंग. तुमची एंडोक्राइन पूर्ण सिस्टीम कशी आहे, कळतं आहे? सो दिस इज वन आन्सर. ॲल्बिनिझम. व्हॉट इज ॲल्बिनिझम? जन्मताच पिगमेंट चे सेल्सच नसतात. सो तुम्ही बघितले असतील काही छोटी मुलं किंवा मोठी वयस्कर लोकंसुद्धा दिसतात, पूर्ण पांढरे केस असतात, त्यांचे लॅशेसही व्हाईट असतात आणि त्यांची बॉडी पिंक व्हाईट असते. त्यांना डार्क पिगमेंट बॉडीमध्ये नसतोच. ओके. आणि त्यांना बऱ्याच प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात स्किनचे, किंवा ते इन्फेक्शन्स पटकन कॅच करतात. सो इफ यू हॅव अ डार्क स्किन, तुमची स्किन गव्हाळ असेल तर बी थँकफुल टू गॉड की तुम्हाला एवढे सगळे प्रॉब्लेम्स होत नाही आहेत. आपण कंप्लेंट करत असतो ना, माझी स्किन डार्क आहे आणि मला गोरं व्हायचं आहे. तर पिगमेंट इज हेल्पिंग यू टू सर्वाईव्ह इन अ हेल्दी वे. सो या अल्बिनिझमच्या लोकांना मेंटल रिटार्डेशनपासनं बॉडीली म्हणजे सायकोलॉजिकल पण त्यांचा एक तो सेटअपच वेगळा असतो. आजारी पडत असतात, DNA मध्येच त्यांच्या इश्यूज असतात, खूप प्रॉब्लेम्स असतात. ओके. सो अल्बिनिझमबद्दल तुम्हाला अजून वाचायचं असेल तर सिडेस्कोमध्ये खूप अल्बिनिझमचा अभ्यास आहे आणि तुम्ही गुगल करू शकता आणि रीड मोर अबाउट अल्बिनिझम. माहिती असायला काहीच हरकत नाही. ओके. लास्ट इज विटिलिगो. व्हॉट इज विटिलिगो? कोड सगळ्यांना माहिती आहे. कधी ब्राऊन पॅचेस, कधी व्हाईट, सो त्याला विटिलिगो म्हणतात किंवा ल्युकोडर्माई म्हणतात. स्किनवर पिगमेंट नसलेले पॅचेस उठतात, त्याला विटिलिगो किंवा कोड म्हणतात. सो हे काय आहे? अनइवननेस स्प्रेडिंग ऑफ द मेलॅनोसाइट सेल्स. तर रिझन्स खूप आहेत. इट इज हेरिडेटरी. फर्स्ट रिझन इज अल्बिनिझम आणि विटिलिगोला हेरिडेटरी आहे. पण हेरिडेटरीला सुद्धा काही रिझन्स आहेत. डायटरी फॅक्टर्स आहेत किंवा काही लाईफस्टाईल फॅक्टर्स आहेत की ते येतं. ओके. असं आयुर्वेदाच्या अभ्यासातनं दिसून येतं की दही गरम करून खाणं, नॉनव्हेज आणि दही खाणं, फिश दही खाणं किंवा खूप प्रमाणात शिळं खाणं, ह्यांनीसुद्धा स्किन डिसीजेस होतात आणि काही लोकांना कोड आणि अशा प्रकारचे प्रॉब्लेम्ससुद्धा त्यांनी येऊ शकतात. सो डिफरंट स्ट्रीम ऑफ स्टडी विल हॅव सम डिफरंट ऑब्झर्वेशन्स. सो हे एक ऑब्झर्वेशन आयुर्वेदाने दिलेले. दही आणि मासे वगैरे लोक खातात ना मॅरिनेट केलेले, दॅट्स नॉट दॅट गुड फॉर युअर स्किन. ऑल राईट. पुढचा टॉपिक आपण बघणार आहोत पिगमेंटेशन नंतर ॲलर्जीज ऑफ स्किन.